आताची सर्वात मोठी बातमी, नमो शेतकरी योजना, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4,000 जमा होणार। नमो शेतकरी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय, पहा ताजी अपडेट। आताची मोठी बातमी, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल मोठी चर्चा सुरू आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हप्ते मिळून 4,000 जमा होण्याची शक्यता असून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे। राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। पीएम किसान योजनेचे 2 हप्ते एकाच वेळी जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच वेळी 4,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। जूनमध्ये पीएम किसान योजनेचा निधी मिळाला, पण फडणवीस सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता अद्याप मिळालेला नाही। रक्षाबंधन अथवा 15 ऑगस्टच्या आसपास शेतकऱ्यांना फडणवीस सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता खात्यावर जमा करण्यात येईल। पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊन बराच काळ उलटला आहे। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। महाराष्ट्रात मात्र हा निधी नेमका कधी वर्ग होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। साधारणपणे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर काही दिवसांतच राज्य सरकारही आपला निधी जारी करते। 7 ऑगस्टला मिळणार का आनंदाची बातमी? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आगामी हप्त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील सणाच्या किंवा विशेष दिवसाच्या मुहूर्तावर या योजनेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाऊ शकतो। येत्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन किंवा 28 ऑगस्ट रक्षाबंधन रोजी राज्य सरकार राज्यातील बळीराजाला ही मोठी खुशखबर देईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे। केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये दिले जातात। ही रक्कम प्रत्येकी 2 ते 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते। असेच आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ताजा टाइम न्यूजच्या फेसबुक पेजला फॉलो व यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।